डीप मध्ये लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक, डीप मध्ये मिड विकेटला क्षेत्ररक्षक तैनात केलाय. पहिला बॉल, ओहो शॉर्ट बॉल, हुक केला बॉलला, लॉंग लेगच्या वरून उडवलाय. बॉल सीमारेषा पलीकडे जातोय. चंदन तलवारच्या बॅट मधून पहिल्याच बॉल वरती पहिला षटकार. खातं उघडलेलं आहे चंदन तलवारनं. संघाचा स्त्री गणेश होतोय. टीमची धावसंख्या आता स्कोर बोर्डवरती 6 रन. पहिला बॉल शॉर्ट बॉल, शॉर्ट ऑफ लेंथ, आकुट टप्प्याचा बॉल शफल झाला. त्यानंतर बॅकफुटला जात असताना हुकचा फटका. चंदन तलवारच्या बॅट मधून षटकार. दुसरा बॉल शफल ऑन साइडला खेळलाय. कॅप मध्ये बॉल चाललाय बॅकवर्ड ऑफ स्क्वेअर लेगला. बॉल थांबणार नाहीये. बॉल सीमारेषा पलीकडे चौकार. चंदन तलवारच्या बॅट मधून. सुरुवात केलेली आहे चंदन तलवारनं. अशी जर पॉवर प्ले मध्ये सुरुवात झाली तर मात्र मिडल ऑर्डरच्या फलंदाजांना दबाव येत नाहीये. आणि तशीच झकास सुरुवात केलेली आहे धूम धडाक्यात. बॅटची कडा, त्यानंतर बॉल विकेट किपरच्या हातामध्ये, कॉट बिहाइंड विकेट. फलंदाज तिथे आउट होतोय. चंदन तलवार बॅक टू द पॅव्हिलियन. पहिला धक्का सारसोली टीमला. जाऊन ऑन साइडला पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न. प्रॉपर टायमिंग झालं नाहीये. चंदन तलवारचं पोझिशन मध्ये नव्हते पहा. बॅटची कडा घेतली ऑन साइडला. बॅटचा लवकर फेस क्लोज केलाय आणि बॅटची कडा घेतल्यानंतर बॉल विकेट किपरच्या हातामध्ये. अनिल जाधव होते तिथे. खूप चांगला झेल टिपला. फलंदाज बाद. आता नवीन फलंदाज बॅटिंग साठी हर्षल मडवी नॅट नंबर 3 मध्ये. टीमची धावसंख्या आहे स्कोर बोर्डवरती 10 रन. अखेर विकेट प्राप्त केली जितू यादवनं. बॉल पडल्यानंतर जास्त बाहेर टाकलाय, त्यामुळे अंपायर स्वप्नील पाटील यांचा इशारा. व्हाईट बॉल. हा स्वप्नील पाटीलचे पंच आहेत. कल्याण वरून बिलॉंग करतायत. त्यांनी सुद्धा खूप चांगली पंचांची भूमिका पार पाडलेली आहे. आमचे शिवराम भैती सर, गोकुल पाटील सर यांनी सुद्धा खूप चांगली पंचांची भूमिका पार पाडलेली आहे. आजच्या दिवसामध्ये डेड बॉलचा इशारा येतोय. टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड आतापर्यंत 10-11. 11 धावा झालेत. व्हाईट बॉलचा इशारा आलाय, त्यामुळे परत टाकावा लागेल बॉल. ओहो, हेलिकॉप्टर पद्धतीनं डाऊन दी ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न, परंतु बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये. बॉल ड्रिल करतोय. एक्झॅक्टली कुठल्या झोनला फटका. मिड ऑफच्या वरून खेळण्याचा प्रयत्न होता. हर्षल मडवीचा प्रयत्नाला यश आले नाहीये. डॉट बॉल. बॅकफुटला जाऊन उडवलाय. पॉइंटच्या वरून क्षेत्ररक्षक धावतोय. गली रिजन मधला पॉइंटला टिपला झेल. खूप चांगला झेल टिपत असताना रोहितनं फलंदाज इथे आउट होतोय. हर्षल मडवी धक्का क्रमांक 2 गडी बाद. टीमची धावसंख्या 11 या आकड्यावरती. मागच्या मॅच मध्ये वैभवनं चांगली बॅटिंग केली होती.
अखेर पलटवार केला जितू यादवनं. 2 धक्के दिलेत या ओव्हरमध्ये, 2 झटके दिलेत. टीमची धावसंख्या 11. शेवटचा बॉल शिल्लक ओव्हर नंबर 1 मधला. यावेळेस पहा सॉफ्ट हँडेड ड्राईव्ह केला, बॅकलिप खूप चांगली आखी या फटक्यामागे विशालचे वैभवचे, त्यामुळे सिंगलनं आपलं खातं उघडलंय आणि या सिंगलनं ओव्हरची झाली समाप्ती. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड होती सारसोली टीम 2 गडी बाद 12 रन. घेऊ नका प्लीज. मापे टीम खास तुम्हाला विनंती आहे, कारण भरपूर वेळ झालाय. खूप चांगली स्पर्धा तुम्ही पाहताय. अगदी दोन्ही टीमला खेळाडू कक्ष बनवण्यात आलेले आहेत. आमच्या उजव्या बाजूला स्वर्गीय नरोत्तम नाईक जे स्वप्नील नाईकचे वडील आहेत. गेल्या 2.5 महिन्यापूर्वीच त्यांचं निधन झालं आणि त्यांच्या प्रित्यर्थ या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांना आदरांजली म्हणून या खेळाडू कक्षाची निर्मिती केलेली आहे. बॅकफुटला जाऊन टॅप केला बॉलला, कव्हर्सला क्षेत्ररक्षक आहे बाबेश पाटील, बॉल पर्यंत जातो तोपर्यंत 1 धाव इथे वैभवला मिळते आणि या सिंगल नंतर आता टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड होती 13. डाव्या बाजूला एक खेळाडू कक्ष आहे स्वर्गीय तुकाराम नाईक यांच्या स्मरणार्थ तो खेळाडू कक्ष बनवलेला आहे. आमचे युवा नेते वैभव शेठ नाईक यांचे जे वडील आहेत आणि त्यांना सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून एक भावपूर्ण श्रद्धांजली आदरांजली दिली जाते. खूप चांगली स्पर्धा तुम्ही पाहताय आणि समोर जे कटआउट आहेत फ्लेक्स आहेत हे आमचं संपूर्ण नाईक कुटुंब. बॅकफुटला जाऊन स्क्वेअर ऑफ द विकेट, खूप चांगला फटका बॅकआउट ऑफ स्क्वेअर लेगला, बॉल थांबणार नाहीये. बॉल सीमारेषा पलीकडे कुणाल पाटीलच्या बॅट मधून येतोय हा खणखणीत चौकार. नीले नीले स्कोर बोर्ड 17 धाबा. चंदन बॉलिंग साठी आलाय ओव्हर नंबर 2 मध्ये. यावेळेस पहा बॅटच्या कडेला लागला, मिड ऑफ नाहीये त्यामुळे बॉल चाललाय लॉंग ऑफला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक भरपूर वेगाने आलेत, तोपर्यंत एकच धाव मिळताना दिसते कुणाला. आणि या सिंगल नंतर आता टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड होती 18. 18ला 2. सध्या परिस्थिती आहे मॅच मध्ये बॅटिंग करत असताना श्री गणेश कुशल 11 सारसोल या टीमची. आजच्या दिवसातला शेवटचा सामना तुम्ही पाहताय. रुद्र 11 मापे आणि सारसोले या 2 टीमच्या दरम्यान ही मॅच. यावेळेस पहा लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह, मिड ऑन नाही आहे त्यामुळे लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक येतो बॉल पर्यंत, फक्त सिंगल मिळते. सिंगल डबलचा खेळ सध्या सुरू आहे आणि या सिंगल नंतर आता टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड 19 धावा 19. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. सध्या ओव्हर नंबर 2 चा खेळ सध्या सुरू आहे मैदानामध्ये. चंदन वर्मा बॅकफुटला जाऊन हुक करण्याचा प्रयत्न, फाईनली घेतो बॉलच्या खाली, खूप चांगला झेल टिपला तिथे शमशाद आणि फलंदाज कुणाल पाटील आउट. तिसरा धक्का लागतोय कुशल 11 श्री गणेश सारसोले टीमला 3 गडी बाद. टीमची धावसंख्या अखेर स्कोर बोर्ड होती 19 धावा. मुक्त करतोय डीजे आदेश, त्यांच्या माध्यमातून काय कलेक्शन राहिलंय
सकाळच्या सत्रामध्ये आपण नवी मुंबईचे शिल्पकार लोकनेते आदरणीय गणेश नाईक साहेबांचे संगीत आपण ऐकले. आता आपण आई एकविरा मातेचे संगीत आपण ऐकतोय. बॅटिंग साठी आलाय टीमचा कॅप्टन, नेता, दिशादर्शक, कर्णधार, तारणहार, लीडिंग फ्रॉम द फ्रंट विराज तांडेल. शेवटचा बॉल ओव्हर नंबर 2 मधला 1.9 बॉलचा खेळ संपला. टीमची धावसंख्या 19. ड्राईव्ह केलाय, खूप चांगला फटका. इथे कव्हर्सला डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्नाला यशाला नाहीये, बॅकअप नाहीये, त्यामुळे 2 धावे ते मिळतात. विराजला 2 रन आपलं खातं उघडलंय आणि या 2 रनच्या मदतीनं ओव्हरची झाली समाप्ती. 2 षटकांचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या आहे 3 गडी बाद 21 धावा. कुशल 11 सारसुले टीम. आणि खरोखरच ज्यांचं नुकतंच आगमन झालेलं आहे, सकाळी सुद्धा त्यांच्याच उपस्थितीमध्ये स्पर्धेचा आपण उद्घाटन सोहळा संपन्न केला. असे कोपरखेरणे गावचे समाजसेवक सन्माननीय श्री नितीन म्हात्रे यांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं हार्दिक स्वागत. आणि त्यांच्याच माध्यमातून या स्पर्धेमध्ये जो संघ पहिल्या क्रमांकाचा मानकरी ठरेल त्या संघाला मात्र कैलासवासी स्वर्गीय रामचंद्र भालचंद्र म्हात्रे जे माजी सरपंच होते त्यांच्या स्मरणार्थ 3000 रुपयाचं पारितोषिक त्या संघाला दिलं जाईल. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकासाठी या स्पर्धेमध्ये कैलासवासी स्वर्गीय आनंदीबाई रामचंद्र म्हात्रे यांच्या स्मरणार्थ 2000 रुपयाचं पारितोषिक उपविजेत्या संघाला दिलं जाईल. अनिकेत देवरे आलाय बॉलिंग साठी. पहिला बॉल चांगल्या टप्प्यावरती फक्त दिशा दिली, पॉइंटला ढकललाय, तोपर्यंत 1 धाव ते मिळते वैभवला. आणि या सिंगल नंतर आता टीमची धावसंख्या स्कोरबोर्डवरती 22 रन. नितीन म्हात्रे यांचं आगमन झालेलं आहे आणि त्यांच्याच माध्यमातून ही घोषणा करण्यात आलेली आहे. त्यांच्या वडिलांच्या स्मरणार्थ, त्यांच्या आईंच्या स्मरणार्थ हे पारितोषिक दिलेले आहेत या स्पर्धेमध्ये. विजेत्या संघासाठी, उपविजेत्या संघासाठी हा बॉल पिचिंग झाल्यानंतर सोडलाय, बॅकफुटला गेला, त्यानंतर तयारी दाखवली नव्हती फटका खेळण्यासाठी. विराज तांडेलनं बेट करून गेल्या सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. चांगली गोलंदाजी, शरीरापासून दूर चेंडू टाकले जात आहेत, अवे फ्रॉम द बॉडी. इथे धाव आली नाहीये, डॉट बॉल. टीमची धावसंख्या 22. हा बॉल जास्त बाहेर टाकलाय, अंपायर सिग्नलच करतील व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन टीमच्या टोटल मध्ये अवंतर स्वरूपानं एक अनुशासित रन, जी गव्हर्नमेंट आपल्याला सबसिडी देते तशी रन असते क्रिकेटमध्ये. व्हाईट बॉल, नो बॉल आणि अनुशासित रन स्कोर कार्ड वरती जोडली जाते. टीमची धावसंख्या आता स्कोर बोर्ड वरती 23 रन 23. उर्वरित 4 बॉलचा खेळ बाकी आहे या षटकातला. उलटा मारण्याचा प्रयत्न, चांगली गोलंदाजी, ओव्हर पिच बॉल. इथे प्रयत्नाला यश आलं नाहीये. मीट करून चाललाय सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल आलाय. खूप चांगली गोलंदाजी आता अनिकेत देवरे कडून. जास्त रूम देत नाहीये, वीज देत नाहीये मोठ्या फटक्यांसाठी आणि याच्यासाठी जाणला जातो अनिकेत देवरे. ओहो, डाऊन दी ग्राउंड, समोर फोर्स केलाय, लॉंग ऑफ आहे, त्याला हुलकावणी देत बॉल सीमारेषा पलीकडे. इट्स आउट ऑफ द पार्क. सिक्सर. करायला फ्लॅट अँड फ्युरियस सिक्सर. इथे पहा, सरळ बॅटने फटके येतात तर मग अशी गरज नाहीये असं मी म्हणेन. याच्या अगोदर काय फटका आला होता, सेम बॉल होता, समोर फोर्स करून लॉंग ऑफच्या
वरून मारला षटकार, इथे रिव्हर्स स्वीप करण्याचा प्रयत्न, विनाशकाली विपरीत बुद्धी असं म्हटलं जातं, तेच घडलंय. शेवटचा बॉल या ओव्हर मधला. हा बॉल पहा, टर्न अँड बाउन्स पडल्यानंतर उचली घेऊन बीट करून झाला विकेट किपरच्या हातामध्ये. सलग 2 चेंडू डॉट बॉल ओव्हरची झाली समाप्ती. 3 षटकांचा खेळ संपलाय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या अखेर स्कोर बोर्ड होते 3 गडी बाद 29 धावा 29. लास्ट ओव्हर मध्ये रणजित आपण फिल्मी मधला पाहिला, फिल्म ऍक्टर. कधीच त्याने हिरोचा रोल केला नाहीये, विलनचा रोल केलाय. परंतु ते आता रुद्र 11 मापे टीम कडून लास्ट ओव्हर डेथ ओव्हर मध्ये आता रणजित आणलाय बॉलिंग साठी. टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड आतापर्यंत 29 धावा. बॅकफुटला जाऊन पुल केलाय, बॉलला केलाय गोल आणि बॉल मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे वैभवच्या बॅट मधून येतोय. 1 बाउन्स ओव्हर द रोप, चौका. समोर जो फ्लेक्स लावलेला आहे अगदी लॉंग ऑनच्या दिशेने सागर नाईक, नवी मुंबई महानगरपालिकेचे माजी महापौर सागरजी नाईक साहेब. हे नाईक कुटुंब आपल्याला या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळतात आणि या स्पर्धेचं नाव सुद्धा आहे नाईक चषक, नाईक ट्रॉफी. मी सकाळीच उल्लेख केला, या नाईक कुटुंबानं आपल्या नवी मुंबई शहराची भरपूर सेवा केलेली आहे, यथासांग सेवा केलेली आहे. मगाशी मी उल्लेख केला, महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री, पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री आणि ठाणे जिल्ह्याचे संपर्क मंत्री म्हणून आदरणीय श्री गणेश नाईक साहेबांना भरपूर अशी विकासाची कामे केलेली आहेत. सकाळी मी उल्लेख केला की 20 ते 25 वर्ष झालेले आहेत नवी मुंबई शहरामध्ये एकी घराची पाणीपट्टी, एकी घराची घरपट्टी वाढू दिली नाहीये. चला गेम स्पीडअप करा आणि याचं श्रेय मी नाईक साहेबांना देईन. आणि नाईक साहेबांना पहिल्या जनता दरबार मध्ये सुद्धा अनाउन्समेंट केलं की इथून सुद्धा 20 वर्ष मी वाढू देणार नाहीये. समाजसेवेचं व्रत या नाईक कुटुंबाने घेतलेलं आहे. इथे पहा, झेल होण्याची शक्यता खूप चांगला झेल टिपलाय स्क्वेअर लेगला सुरेशनं आणि फलंदाजी ते आउट. वैभव बाद. धावसंख्या अखेर स्कोर बोर्ड 33 धावा. पहिल्या बॉलवरती रणजितनं चौकार खाल्ला जरूर, परंतु त्यानंतर विकेट प्राप्त केलेली आहे. याला म्हटलं जातं क्रिकेटमध्ये पुनरागमन, कमबॅक. जसं पुनरागमन मोहम्मद शमी भारतीय टीमचा तेज तरार गोलंदाज बऱ्याच इंजुरी नंतर
त्यानं ICC चॅम्पियन ट्रॉफी मध्ये पुनरागमन केलं आणि पहिल्याच मॅच मध्ये बांगलादेशच्या विरोधामध्ये फायपर त्यानं कंप्लीट केला. 5 विकेट त्यानं घेतलेले आहेत. याला म्हटलं जातं क्रिकेटचं पुनरागमन आणि इथे रणजितनं तसंच केलेलं आहे. चौकार मारल्यानंतर कमबॅक केलाय. नवीन फलंदाज आता गणेश मडवी. 4 गडी बाद 33 सध्या परिस्थिती आहे या मॅच मध्ये बॅटिंग करणाऱ्या टीमची. ओहो बॉल समजलाच नाहीये गणेश मडवीला. पडल्यानंतर पहा या बॉल वरती उत्तरच नाहीये. बाईच्या स्वरूपामध्ये सिंगल येते आणि या सिंगल नंतर टीमची धावसंख्या आता 34. बीएन ग्रुप तुम्ही पाहताय. नायक चषक सर्वाधिक अगदी चर्चेचा विषय राहिला या स्पर्धेचा. खरं तर 3 दिवसापूर्वी मी या क्रीडांगणामध्ये आलो होतो. त्यावेळेस या क्रीडांगणाची अवस्था जर पाहिले तर खराब होते. भरपूर कचरा, भरपूर खडे, भरपूर दगड. परंतु पहा 2 दिवसामध्ये कायापलट केलाय आणि खरोखरच यांचं संपूर्ण श्रेय मी व्हीएन ग्रुपला देईन. बॅटची कडा तिथे थर्डमॅन नाहीये, क्लोज नाहीये आणि बॉल चाललाय डीप थर्डमॅन बाउंड्री लाईनच्या पलीकडे. विराज तांडेलच्या बॅटमधून येतोय हा मच निडेड चौकार. काया पलट केलेला आहे. आदेश आगसकर, अक्षय म्हात्रे, त्यांचा संपूर्ण मित्र परिवार यांचं मी कौतुक करेन. कारण एवढ्या मैदानामध्ये वॉटरिंग करणं, त्यानंतर रोलिंग करणं, खेलपट्टी बनवणं आणि ही सजावट तुम्ही पाहताय. हे 2 दिवसाचं काम नाही आहे. इथे बॉल हवेत आहे. नो मॅन लँड मध्ये बॉल पडलाय. सुरेश यादव पुन्हा एकदा बॉलच्या खाली. तोपर्यंत 2 धावा ते मिळतात विराज तांडेलला आणि या 2 रनच्या मदतीने आता टीमची धावसंख्या स्कोरबोर्ड होती 40 धावा. या इनिंगचा शेवटचा बॉल. एवढा मोठा तामझाम या 2 दिवसामध्ये तयार करणं हे सोपं नाहीये आणि एक काम व्हीएन ग्रुपने केलेला आहे. द्यावे तितके धन्यवाद व्हीएन ग्रुपचा. आणि यावेळेस फटका चांगला आहे. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक तैनात. खूप चांगला झेल टिपला आणि फलंदाज विराज तांडेल बाद. शेवटच्या बॉल वरती विकेट आली आणि पहिला डाव इथे संपत असताना टीमची धावसंख्या 5 गडी बाद 40 म्हणजे 41 धावांचं लक्ष या मॅच मध्ये ठेवण्यात आलेलं आहे रुद्र 11 मापे टीम समोर. चला तर वेळ झालेली आहे संगीत ऐकण्याची. आपण जाऊया, ऐकूया आदेश कडून एक सुमधुर संगीत. फिल्डिंग लावून घ्यायचे कारण सूर्य आता अस्ताला चाललाय. पक्षी आपल्या घरट्याकडे आता प्रस्थान करत आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये आता आजच्या दिवसातला शेवटचा सामना रंगला जातोय. आज प्रत्येक घटकाने या स्पर्धेला खूप चांगलं सहकार्य केलेलं आहे. पहिल्यांदा आज बीएन ग्रुपचं मी कौतुक करेन. अक्षय म्हात्रे, आदेश आगसकर, त्यांचा संपूर्ण मित्र परिवार आणि या केलपट्टी जर पाहिलं तर ती समरस केलपट्टी आपल्या क्रीडांगणाच्या अगदी मध्यभागी दिसते.
त्या खेळपट्टीला निर्माण केलेला आहे आमचे चंदू पाटील 40 प्लसचे, जितेंद्र विष्णू म्हात्रे यांना आता मेहनत करून ती खेळपट्टी बनवलेली आहे. पण 41 धावांचं लक्ष आहे या मॅच मध्ये. तमाम प्रेक्षकांचं पुन्हा एकदा या संध्याकाळच्या तिन्ही सांजे सहर्ष स्वागत आम्ही करतोय. 10.25 धावगतीने धावांचा पाठलाग करायचा आणि या कंडिशन मध्ये या संध्याकाळच्या सत्रामध्ये या क्रीडांगणाचा इतिहास आहे, सोपं नाहीये. धावांचा पाठलाग करत असताना असे अनेक स्पर्धा आपण पाहिलेल्या आहेत की बऱ्याच संघांना धावांचा पाठलाग झालेला नाहीये या कंडिशन मध्ये या वेळेला, कारण या क्रीडांगणाचा इतिहास आहे. सलामीची जोडी तुम्ही पाहताय रोहित आणि भावेश पाटील. हर्षल मडवी आलाय बॉलिंग साठी. पावोपलीचं पहिले षटक टाकत असताना सारसोली टीमचा बॅकबोन आहे, फ्रंट लाईन गोलंदाज आहे, एक चांगला फेरकीपटू. मागच्या मॅच मध्ये काय गोलंदाजी केली होती. पहिलाच बॉल फुलर लेनचा इनफिल्डच्या वरून एक्स्ट्रा कव्हरला गॅप मधून बॉल चाललाय, बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे रोहितच्या बॅट मधून येतोय हा पहिला चौकार. आपलं खातं उघडलेलं आहे आणि चौकारानं संघाचा श्री गणेश झालाय. लेग स्पिन करण्याचा प्रयत्न परंतु फुलटोस गेलाय. बॉल पुढे पडला, त्यानंतर या पुढे पडण्याचा फायदा रोहितनं उठवलाय. हा बॉल चांगलाय, फिरवलाय बॉल अगदी घिरकी घेत फलंदाजाचा पंचांकडे अपील केली जाते परंतु नॉट आउट. कारण बॉल पिचिंग झाल्यानंतर स्वीप करण्याचा प्रयत्न, बॉडीच्या पाठीमागे स्पर्श झाला बॉल, त्यामुळे पंचांना योग्य निर्णय दिलाय. बॅकफुटला जाऊन अपीश केलाय, अपीश फटका. दोन क्षेत्ररक्षक धावतायत परंतु बॉल न तर सीमारेषा गाठलेली आहे, बॉल सीमारेषा पलीकडे. रोहितच्या बॅट मधून अंपायर सिग्नल चौकार. टीमची धावसंख्या आता स्कोर बोर्डवरती 8 रन, अजूनही 33 धावा दूर आहे. ओहो, इनसाइड आउट. क्रिकेटचा अगदी मादक सौंदर्य, कॉपी बुक स्ट्रोक आणि बॉलला पाठवलाय ऑर्थोडॉक्स लॉंग ऑफच्या वरून बॉल सीमारेषा पलीकडे. रोहितच्या बॅट मधून हा तिसरा चौकार येतोय. सुपली सोन्या फायदा इथे उठवत असताना रोहित 4 बॉल मध्ये 3 चौकार, पलटवार केला. हर्षल मडवीच्या विरुद्ध आक्रमण केलंय. यावेळेस पास लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक आहे नाहीये. 2 क्षेत्ररक्षकाच्या मध्ये बॉल पडलाय. तोपर्यंत 2 धावा ते मिळताना दिसतात रोहितला आणि या 2 रनच्या मदतीने टीमची धावसंख्या स्कोर बोर्डची 14. 5 बॉलचा खेळ संपलाय, 14 धावा. 41 धावांचं लक्ष होतं या मॅच मध्ये. रन झाले 14, म्हणजे इथून धावा करायच्या आहेत 27. ओहो, क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह. काय बॉल घुसवलाय, जसा सुईच्या टोकामधून जो छिद्र असतं त्या छिद्रातून धागा जसा घुसतो तसा बॉल घुसवलाय. 2 क्षेत्ररक्षकाच्या मधून बॉल काढलाय, बॉल सीमारेषा पलीकडे. चौकार रोहितच्या बॅट मधून.
पुढे 13 झालेले आहेत 18 म्हणजे आता 18 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे आणि इथून धावा करायच्या आहेत रुद्र 11 माफे टीमला जिंकण्यासाठी 23 18 चेंडू आणि 23 धावांची आवश्यकता विकेट्स घ्याव्या लागतील तरच कमबॅक होईल या मॅच मध्ये श्री गणेश कुशल 11 सारसूल या टीमचं बॉलिंग साठी आला ओव्हर नंबर 2 मध्ये पहिल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेणारा खेळाडू गणेश मडपी बॉलिंग साठी स्ट्रायकिंग इनला बॅटिंग करतोय आता मैदानामध्ये भावेश पाटील पहिलाच बॉल स्लॉक करायचा होता परंतु टायमिंग जुळलं नाहीये स्वतः विकेट कीपर जातो मिड विकेटच्या रिजन मध्ये बॉल अडवण्यासाठी तोपर्यंत एक धाव ते मिळताना दिसते भावेश पाटीलला आणि या सिंगल नंतर आता टीमची धावसंख्या 19 म्हणजे अजूनही 22 धावांची गरज आहे 17 बॉल आणि 22 धावा हे समीकरण या मॅच मध्ये आजच्या दिवसातला शेवटचा सामना तुम्ही पाहताय 17 बॉल आणि 22 धावा ओहो चांगला यॉर्कर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न पंचांकडे अपील केली होती परंतु पंचांना स्पष्ट नकार दिला सांगितलंय बॅटला कुठेतरी ब्रश झाला बॉल हेच पंचांचं मत होतं त्यामुळे अपीलला खारीज करण्यात आलेली आहे नॉट आउटचा इशारा इथे धाव आली नाहीये डॉट बॉल आलाय म्हणजे 16 बॉल मध्ये अजूनही 22 करायचे आहेत या मॅच मध्ये 16 बॉल आणि 22 धावांची आवश्यकता बॉल फिरवलाय इथे मागे चाललाय बॉल फॉइन लेगचा क्षेत्ररक्षक अगदी टर्न घेतो बॉलला तोपर्यंत एक धाव इथे मिळताना दिसते रोहितच्या बॅट मधून आणि या सिंगल नंतर आता टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड होते आतापर्यंत 20-41 धावांचं लक्ष आहे या मॅच मध्ये आता बॉल शिल्लक आहेत 15 बॉल मध्ये अजूनही 21 धावांची आवश्यकता आहे इथून जर विकेट आली तर कमबॅक होईल या मॅच मध्ये आणि विकेट पाहिजे सारसोले टीमला तरच या मॅच मध्ये पकड निर्माण होईल ही जोडी फोडावी लागेल ओहो चांगला बॉल ड्राईव्ह करत असताना बॅटची कडा घेतल्यानंतर बॉल विकेट कीपरच्या हातामध्ये इथेही धाव येणार नाहीये या ओव्हर मध्ये जर पाहिलं तर या ओव्हर मध्ये गणेशच्या चांगला प्रवास राहिलाय 4 चेंडू मध्ये 2च धावा खर्च केलेल्या आहेत चांगली गोलंदाजी गणेश मडबी यांची आता 14 बॉल मध्ये अजूनही 21 धावांची आवश्यकता आहे 14 चेंडू आणि 21 धावा हे समीकरण या मॅच मध्ये पुन्हा फिरवलाय लेग कटर चांगला केलाय पडल्यानंतर पहा हलकासा टर्न झाला बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर आणि पुन्हा एकदा भावेशला बीट करून चालला विकेट कीपरच्या हातामध्ये जसे जसे डॉट बॉल येतील तसा दबाव वाढला जाईल कारण संध्याकाळचं सत्र आहे मी मगाशीच उल्लेख केला धावांचा पाठलाग करणं सोपं नाहीये या भूमिपुत्र क्रीडांगणाचा इतिहास आहे गोलंदाज तयार चांगली गोलंदाजी करतोय शेवटचा आय थिंक बॉल या ओव्हर मधला समोर फोर्स करून मारलाय डाऊन दी ग्राउंड लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक एका टप्प्याने बॉल उचलणार तोपर्यंत दुसऱ्या धावेचा प्रयत्न रनआउटची संधी होती तीही गमावली 2 धावा इथे मिळत आहेत भावेश पाटीलला आणि 2 रनच्या मदतीने आता ओव्हरची झाली समाप्ती 2 षटकांचा खेळ संपलाय आणि या 2 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड ती 22 रन आता 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये 19 धावांची गरज आहे
कमबॅक सर्वांचं सहर्ष स्वागत. 12 बॉल आणि 19 धावांची आवश्यकता आहे या मॅच मध्ये. मॅच ऑन. चंदन तलवार आलाय बॉलिंग साठी. ओव्हर नंबर 3 मध्ये डीप मध्ये एक्स्ट्रा कव्हर, डीप मध्ये लॉंग ऑफ आहे, डीप मध्ये लॉंग ऑन तुम्ही पाहताय तैनात ठेवलाय. एक मिड विकेटला तैनात ठेवला, एक स्क्वेअर लेगला तैनात ठेवला, डीप मध्ये क्षेत्ररक्षक. 12 बॉल आणि 19 धावांची आवश्यकता आहे या मॅच मध्ये जिंकण्यासाठी रुद्र 11 मापे टीमला. पहिलाच बॉल वाईड यॉर्कर चॉप करण्याचा प्रयत्न, परंतु टायमिंग जुळलं नाहीये. बॅट टू द बॉलर केलाय, त्यामुळे खूप चांगली फिल्डिंग स्वतःच्या फॉलोथ्रू मध्ये चंदन तलवारची इथे धाव आली नाहीये. डॉट बॉल आलाय, म्हणजे 11 बॉल 19 धावांची आवश्यकता आहे. सामना आता बनत चाललाय. इथे बॉल हवेत आहे, क्षेत्ररक्षक पापे होता, तिथे प्रयत्न चांगला केला होता उलट्या दिशेने झेल घेण्याचा, परंतु प्रयत्नाला यश आलं नाहीये. 2 धाबा ते मिळत आहेत रोहितला, आणि या 2 रनच्या मदतीने त्या टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड 24 धावा. टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड 24, म्हणजे आता 10 बॉल आणि 10 बॉल मध्ये 17 धाबांची आवश्यकता आहे या मॅच मध्ये. 10 चेंडू आणि 17 धाबा हे समीकरण. इथे जर विकेट आली असती तर मात्र कमबॅक झाला असतं या मॅच मध्ये. मॅच बनत चालली असती सारसोले टीम साठी, परंतु इथे पहा बॅकफुटला जाऊन खूप चांगला पॉइंटच्या वरून बॉलला काढलाय, आणि बॉल चाललाय गली रिजन मधून बाउंड्री लाईनच्या पलीकडे. रोहितच्या बॅट मधून येतोय हा चौकार. नऊ चेंडू आणि 13 धाबा हे समीकरण. रोहितच्या बॅट मधून मच निडेड चौकार आलाय, त्यामुळे आता सामन्याची कलाटणी आपल्याला पाहायला मिळते. टीमची धावसंख्या 28 ला अजूनही विकेट आली नाहीये, म्हणजे एक चांगल्या पार्टनरशिप मुलं धावांचा पाठलाग चांगल्या पद्धतीने करतोय रुद्र 11 मापे टीम. ओहो, स्लॉक स्वीप केलाय, चांगला फटका, डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. स्क्वेअर लेगचा फेकी चांगले होते, परंतु 1 धाव इथे मिळेल रोहितला, आणि या सिंगल नंतर आता टीमची धावसंख्या आहे स्कोर बोर्ड 29 धावा. अजूनही 12 धावांची आवश्यकता आहे. 8 बॉल 12 रन हे समीकरण. इथूनही पलटवार होऊ शकतो या मॅच मध्ये. एखादी विकेट जर आली या ओव्हर मध्ये तर कमबॅक होईल, पलटवार होईल या मॅच मध्ये, पण तसं व्हायला पाहिजे, आणि तो प्रयत्न करेल सारसुले टीम. ओहो, लेग कटर, खूप चांगला कटरचा वापर. चंदन तलवारचा पडल्यानंतर थोडासा ऑलमोस्ट कट झाला बॉल, ऑफ स्टंपच्या बाहेर बीट करून चालला. विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल आलाय. आता थोडासा दबाव वाढत चाललाय, दबाव बनत चाललाय मापे टीम वरती. 7 बॉल 12. फुलटॉस, इथे फटका फसलाय. स्वतः बॉलर जातो बॉलच्या खाली. चंदन तलवारनं कॉटन बोल्ट पकडला जेल, आणि संपलाय भावेश पाटीलचा खेळ. मुंबई से खाली तुझे लेने को आयलो. कमबॅक केलं या चंदन तलवारनं. फक्त 7 धावा देत असताना एक विकेट त्यांना प्राप्त केलाय.
ज्या विकेटच्या शोधामध्ये होते सारसुले टीम, ती विकेट प्राप्त झालेली आहे. आता नवीन फलंदाज बॅटिंग साठी तुम्ही पाहताय अनिल जाधवला 6 बॉल आणि 12 धाबांची आवश्यकता आहे या मॅच मध्ये. गुफरान आलाय, लेफ्ट आर्म स्पिनर. एक लेफ्ट आर्म स्पिनर गोलंदाज आहे गुफरान. गुफरानच्या हातामध्ये आता जबाबदारी दिलेली आहे या मॅचची. 6 बॉल आणि 12 धाबांची आवश्यकता आहे. स्ट्रायकिंग इनला पुन्हा एकदा रोहित या मॅच मध्ये एक हाती किल्ला लढवतोय. आतापर्यंत रोहितच्या बॅट मधून जर पाहिले 4 चौकार आलेत. एक सेट बॅट्समन आता मैदानामध्ये बॅटिंग साठी. 6 बॉल 12 धाबांची आवश्यकता. चला गेम स्पीडअप करा. पहिलाच बॉल डाऊन दी ग्राउंड. फटका चांगला आहे. क्रिकेटचा अगदी सुरक्षित फटका. स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. बॉल सीमारेषा पलीकडे. चौकार. रोहितच्या बॅटमधून. बॉलर ओव्हर द हेड. बॉलरच्या डोक्यावरून फटका केलाय. 30 या आकड्यावरती पोहोचलाय. आता 5 बॉल आणि करायचे आहेत 8 रन. ओहो, फटका चांगला आहे. बघूया इलेव्हेशन प्राप्त झालाय का? हो झालाय. आणि बॉलला पाठवलाय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे. रोहितच्या बॅट मधून येतोय खणखणीत षटकार. आवश्यकता आहे. सामन्याची हाता हवाच निघालेली आहे या 2 फटक्यानं. रोहित सेट ऑन अ फायर. 4 चेंडू आणि 2 धाबांची आवश्यकता. सामना आता सोपा झालाय मापे टीम साठी. ओहो, इथे पहा चांगली बॉलिंग आणि ते फलंदाज आउट. रनआउटच्या रूपाने अनिल जाधव बाद. म्हणजे आता 3 बॉल करायचे आहेत 2 रन. झाला तर मॅच मध्ये ट्विस्ट. 3 बॉल 2 धाबांची आवश्यकता. अनिकेत देवरे आल्या बॅटिंग साठी. परंतु आता स्ट्रायकिंग इनला तुम्ही पाहताय रोहित, ज्याच्या बॅट मधून धावा बरसलेल्या आहेत या मैदानामध्ये 36. गुफरान लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने गोलंदाजी करतोय. आणि रोहित साठी 3 बॉल 2 रनची गरज. सॉफ्ट हँडेड ड्राईव्ह केलाय तर रनआउटची संधी आहे. परंतु नाहीये फास्ट नाहीये घेतला. 1 रन इथे कंप्लीट झालेले आहे. म्हणजे सामना आता बरोबरीत झालाय. फक्त 1 रनची गरज. 2 चेंडू 1 कंपल्सरी टार्गेट चेस हा स्पर्धेतला नियम आहे, लक्षात घ्या. म्हणजे 1 धाव तुम्हाला कंपल्सरी काढावीच लागेल. 2 चेंडू आणि 1 रन हे समीकरण. चला घाई करा प्लीज. दोन चेंडू आणि 1 धाव. दिवा स्पर्धेमध्ये सुद्धा असाच कंडिशन होती. सेम बॉलर सेम मॅच. परंतु महापे टीमने तो सामना गमावला होता सारसोली टीमच्या विरोधामध्ये. इथे बघूया काय होतंय. ओहो, मिडॉनच्या वरून हा विजयी चौकार आलाय. रोहितच्या बॅट मधून बॉल सीमारेषा पलीकडे. 4 रन आणि हा सामना मात्र जिंकलेला आहे रुद्र 11 मापे टीमनं. या स्पर्धेतला या नाईक चषक ट्रॉफी मध्ये ट्रँग्युलर सिरीज मध्ये दाखल होणारा पहिला संघ ठरलाय रुद्र 11 मापे टीम. वेल प्लेड, अभिनंदन. ऑफ द मॅच रोहित पुजारी. 37 धावा बनवलेल्या आहेत, नॉट आउट. त्यामुळे तो ठरला या मॅचचा सामनावीर रुद्र 11 मापे टीमचा.
रोहित पुजारी, वेल प्लेड, अभिनंदन. आणि मित्रांनो आजचा दिवस इथेच संपलेला आहे असं घोषित करतो आणि मी मात्र उमेश मात्रे तुमची रजा घेतोय. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय क्रिकेट. आपण या स्पर्धेमध्ये सहभागी झाला तुमचं मनपूर्वक आभार. आणि आपला सन्मान चिन्ह घेण्यासाठी सारसुली टीम आपण